मित्रांनो नमस्कार. राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे 8 जागा आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस शरद पवार गट यांची 1 जागा आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ती निवडणूक होत आहे आणि हाच आजचा आपला चर्चेचा विषय आहे. नमस्कार, मी श्रीधर ढगे, OTT न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी जी निवडणूक होऊ घातली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपले उमेदवार जवळपास निश्चित केलेले आहेत. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डझनभर नव्हे तर 71 ते 75 नावे जी आहेत ही या विधान परिषदेच्या जागेसाठी समोर आली होती. त्यापैकी आपल्या वराळातून माजी आमदार अमोल मिटकरी आणि खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा हे 2 नावे चर्चेत होती. मात्र आता शेवटच्या टप्प्यात अमोल मिटकरी आणि दिलीप कुमार सानंदा यांचं नाव मागे पडल्याची महत्वपूर्ण माहिती हाती आली आहे. हे मला माहित आहे की आपलं संध्याकाळी आदरणीय सुनेत्रा वहिनी याबाबत अंतिम नाव निर्णय घेतील. 75 नावं त्यांच्याकडे विधान परिषदेसाठी आहेत. 1 नाव त्यांना निवडायचं आहे. 74 लोकांना नाराज करायचं आहे, म्हणजे नाराज होणार आहेत, करायचं आहे म्हणजे ते नाराज होणार आहेत. आणि अशामध्ये असं महत्वाचा क्षण असताना शेवटी मला काही फोन आलेला नाही, मला काही तुम्ही कागदपत्र हे करा असं पक्षाकडून काही सांगण्यात आलेलं नाही. तरी मी माझ्या पद्धतीनं विनंती अर्ज हे ते सगळं मी माझे सोपस्कार पार पाडले. पण अद्याप जर काही आलाच नसेल तर मग मी घरात बसलोय उन्हाच्या पाऱ्यात निवांत कॅरम खेळत. पण पद ते शेवटी तो पक्षाचा निर्णय असतो. पण एक गोष्ट मात्र मी सांगेल सर्वांना, अजितदादांच्या विमान अपघाताचा लढा किती मोठी किंमत मोजावी लागली तर मी तो शेवटपर्यंत लढणार आहे. तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणती नावे आहेत तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, सिजान सिद्दीकी, उमेश पाटील आणि पुण्यातून सुनील टिंगरे या नावांची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. आणि सर्वात अंतिम नाव जे आहे ते जिशान सिद्दीकी यांचं सध्या नाव आघाडीवर आहे. कारण जिशान सिद्दीकी हा मुंबईतला एक लोकप्रिय चेहरा आहे. मुंबईमध्ये त्यांचं चांगलं वलय आहे आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे ते सुपुत्र आहेत. बांद्रा परिसरात त्यांचा चांगला होल्ट आहे आणि त्यांच्या नावावर जवळपास निश्चिती झाल्याचे मानले जाते. मात्र याबाबत कोणती अधिकृत जी आहे ती माहिती समोर आलेली नाही. दुसरं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वराळातून अमोल मिटकरी यांनी भरपूर प्रयत्न केले होते. त्यांनी पक्षाकडे अर्ज सुद्धा केला होता. मात्र त्यांना या उमेदवारी संदर्भात अद्याप कोणताही निरोप किंवा फोन आलेला नाही, हे स्वतःच त्यांनी कबूल केलं आहे. दुसरीकडे विदर्भातूनच खामगाव मतदारसंघातील राणा दिलीप कुमार सानंदा यांचं नाव चर्चेत होतं. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश घेतला होता आणि तेव्हापासूनच ते विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावत होते आणि कसे करून MLC मिळवायची यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. अजित पवार यांची सभा सुद्धा त्यांनी खामगावात घेतली होती आणि पवारांच्या आणि त्यांच्या फार भेटीगाठी वाढल्या होत्या. मात्र नशिबानं त्यांना साथ दिली नाही आणि मध्यंतरी अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. त्यानंतर सुद्धा सानंदा यांनी अजित पवार परिवाराशी जी आहे ती जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी त्यांनी सुनित्राताई पवार यांची भेट घेतली आणि आपल्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले. माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा होती. मात्र अद्याप याबाबत त्यांनी खुलासा केला नसला तरी अद्याप राणा दिलीप कुमार सानंद यांना पक्षाकडून कोणता निरोप आहे किंवा नाही याबाबत सूत्रांची काही अधिकृत माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. मात्र जी काही विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सानंदा आणि मिटकरी यांचे नाव यादीत नाही. जे 71 ते 75 लोकांची यादी होती त्यामधून बरीच नावं वगळल्या गेली आहेत. कारण पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हाती जरी निर्णय असला तरी सुनील तटकरे आहेत, त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत, यांचं सुद्धा वजन पक्षात आहे. आणि सर्वांनी जी नावे सुचवली आहेत त्यामध्ये जिशान सिद्दीकी यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असतो आणि वेळेवर कोणते नाव समोर येईल हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही. त्यासाठी जी आहे ते आपल्याला पक्षाच्या निर्णयाचीच वाट पाहावी लागणार आहे. 9 पैकी 8 जागा महायुतीकडे आहेत आणि
महाविकास आघाडीकडे एक जागा आहे, तर महाविकास आघाडीने ही एक जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोडली होती. मात्र शिवसेनेने जी आहे ते अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा थोडीशी धुसफूस पाहायला मिळत आहे. आता ही अंतर्गत धुसफूस शांत होते की आणखी एखादे नाव जे आहे ते महाविकास आघाडीकडून समोर येते हे पाहावे लागणार आहे. एकंदरीत या विधान परिषदेच्या लढतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं पारडं जड आहे. त्यांच्याकडे मतांची संख्या जास्त आहे, त्यामुळेच त्यांचे 8 उमेदवार जे आहेत ते विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत. दुसरीकडे जर इथे मतांचं विभाजन झालं किंवा काही महाविकास आघाडीत मतभेद झाले तर जी अंबादास दानवे यांची एक जी जागा सुटलेली आहे ती सुद्धा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काय राजकीय बदल होतात आणि कोणकोणते समीकरण पुढे येतात हे पाहावं लागणार आहे. राज्यात एकूण 9 जण जे आहेत ते आता विधान परिषदेवर जाणार आहेत. आपल्याला एक असं आशा होती की खामगाव, अकोला किंवा वराडातून एखादा चांगला माणूस हा जो विधान परिषदेवर जाईल. राणा दिलीप कुमार सांदा जर हे विधान परिषदेवर गेले असते तर नक्कीच खामगावसाठी एक चांगली उपलब्धी असती. कारण खामगावमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि खामगाव मतदारसंघातीलच ऍडव्होकेट आकाश दादा फुंडकर हे सध्या राज्यात कामगार मंत्री आहेत. त्यांच्याकडे कॅबिनेट खातं आहे. नगरपालिका सुद्धा त्यांच्या हातात आहे. त्यांच्या वहिनी सौ अपर्णा सागर फुंडकर ह्या नुकत्याच नगराध्यक्ष झालेल्या आहेत. म्हणजे एकीकडे सत्तेचा मोठा वाटा हा फुंडकर परिवाराकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी कंट्रोल राहावा किंवा सत्ता एका हाती आली की त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा होत असतात. त्यामुळे कदाचित जर राणा दिलीप कुमार सानंदा यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली असती आणि ते जर किंबहुना अद्याप जाहीर झाले नाही आणि त्यांना जर ती भेटली तर ती नक्कीच एक खामगावसाठी चांगली उपलब्धी असेल. आमच्या शुभेच्छा आहेत की सानंदा साहेबांना उमेदवारी भेटावी. मात्र सर्व गोष्टी या पक्षाच्या आणि कोर कमिटीच्या हातात असतात आणि जी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे स्पर्धा भरपूर आहे. जुने लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत पक्षाची बांधणी केली. त्यामुळे नवीन आलेल्या चेहऱ्याला सहजासहजी संधी मिळत नाही. अमोल मिटकरी हे चांगले कार्यकर्ते होते. अजित पवार यांच्याशी ते एकनिष्ठ राहिले. जेव्हा राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडले तेव्हा शरद पवार यांच्यासोबत न जाता मिटकरी यांनी अजित पवार यांचा हात धरला. मात्र कसं आहे की अजित पवार यांच्या जाण्याने त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या संपर्कात जे काही लोक आहेत ते कुठेतरी नक्कीच पोरके झालेले आहेत, हे मात्र विसरून चालणार नाही. अमोल मिटकरी हे चांगले वक्ते आहेत. ते भाषण खूप चांगलं देऊ शकतात, ते सभा गाजू शकतात. मात्र ग्राउंड लेवलवर त्यांचं काम जे आहे ते फारसं नाही. हे सुद्धा एक अधोरेखित झालं असेल. त्यामुळे अमोल मिटकरी यांचं नाव मागे पडलेलं आहे. सानंदा हे 15 वर्ष आमदार होते. राजकारणाचा त्यांना अभ्यास आहे. मात्र पक्षात आणखी जे लोक आहेत ते त्यांच्यापेक्षा या पदासाठी किंवा या जागेसाठी, विधान परिषद या जागेसाठी ते जास्त अधिक पात्र असू शकतात. म्हणून कदाचित सानंदा यांचं नाव सुद्धा मागे पडलं असेल. आणि या डझनभर नव्हे तर 75 नावामधून 4-5 नावं समोर आले आहेत. त्यामध्ये झिसान सिद्दीकी हे जे नाव आहे हे एकदम समोर चालत आहे आणि लवकरच सर्व जी नावं आहेत ती समोर येतील आणि विधान परिषदेवर कोणते चेहरे समोर येतात हे सुद्धा निवडणूक निकालानंतरच कळेल. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी तुम्ही OTT न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. युट्यूबवर आमचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. फेसबुकला आपलं 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर आहेत, तिथं तुम्ही फॉलो करा. इंस्टाग्रामला फॉलो करा. म्हणजे आम्ही सत्य, परखड आणि अचूक बातम्या आपल्यापर्यंत आणत राहू. आणि आपली जी आहे अशीच व्हिडिओची दररोज एक व्हिडिओ आपण टाकणार आहोत. ते आपण पाहत राहा आणि OTT न्यूजवर प्रेम करा. धन्यवाद.